चला तर मंडळी, आज छान अशी उपम्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी एक कांदा घेतला, कांदा, हिरवी मिरची आणि टमाटर हे छान बारीक कट करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतलं. त्यामध्ये जाडा रवा मी 1 कप घेतला. तुम्ही याचा बारीक सुद्धा रवा घेऊ शकता. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान रवा भाजून घ्यायचा. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की 1 चम्मच मोहरी टाकून घ्यायची. शेंगदाणे टाकायचे 1 छोटी वाटी भरून, डालवं टाकायचं 1 छोटा चम्मच भरून. त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची, छान परतवून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला, टमाटर टाकून घेतलं 1 कट करून घेतलेलं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं, 1 चम्मच साखर टाकून घ्यायची. साखरने अगदी छान चव येते उपम्याला. त्यानंतर 1.5 कप पाणी टाकून घ्यायचं. हा जाडा रवा आहे म्हणून 1.5 कप टाकून घ्यायचं. जर बारीक रवा यूज करत असाल तर पाणी थोडं कमी टाका. त्यानंतर पाण्याला उकळी आली की भाजलेला रवा त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान एक वाफ काढून घ्यायची. उपमा आपला तयार आहे. चला तर मंडळी, आज